सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे। तर आताची सर्वात मोठी अपडेट म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागणी मान्य, त्या संदर्भात संपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहणार। चला सुरू करूया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अधिकारी कर्मचारी संघटनेच्या बैठकीत घोषणा। राज्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या नव्याने जाहीर झालेल्या युनिफाईड निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय पेन्शन योजना आणि राज्य शासनाने अर्थसंकल्पित अधिवेशनात जाहीर केलेल्या सुधारित निवृत्ती वेतन योजनेपैकी एका पर्यायाची निवड करण्याची संधी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले। मुख्यमंत्री यांच्या या निर्णयावर विविध अधिकारी आणि कर्मचारी संघटनेने सहमती दर्शवत संप स्थगित करण्याची घोषणा केली। राज्य सरकारचे अधिकारी आणि कर्मचारी विविध मागण्यांबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली। या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव IS चहल, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव OP गुप्ता, सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव V राधा, महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाचे सल्लागार गदी कुलते, अध्यक्ष विनोद देसाई, अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस विश्वास काटकर आणि महाराष्ट्र राजपत्रित महासंघाचे सरचिटणीस समीर भाटकर यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की आपण सर्व अधिकारी कर्मचारी शासनाचा भाग आहात। सर्वांना न्याय मिळावा, शाश्वत निवृत्ती वेतन मिळावी ही आमची भावना आहे। शासन शब्दाला पक्के असून अधिकारी आणि कर्मचारी यांचे नुकसान होऊ देणार नाही। संघटनेची मागणी लक्षात घेऊन केंद्र शासनाचे NPS युनिफाईड निवृत्ती वेतन योजना आणि राज्य शासनाने जारी केलेली सुधारित निवृत्ती वेतन योजना निवडण्याची संधी त्यामुळे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। अधिकारी आणि कर्मचारी या योजनेचा अभ्यास करून त्यांच्या दृष्टीने फायद्याची योजना निवड करता येणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले। तसेच 1 नोव्हेंबर 5 पूर्वी जाहिरात निघालेल्या जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर आणण्यात यावा। यापूर्वी विविध अधिकारी आणि कर्मचारी संघटनेसोबत झालेल्या बैठकीत केलेल्या घोषणा आणि मान्य केलेल्या मागणीच्या पद्धतीचा आढावा घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाला दिल्या। राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले। यावेळी उपस्थित विविध संघटनेच्या प्रतिनिधींनी सुधारित निवृत्ती वेतन योजनेबाबत मागणी मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले। त्याचप्रमाणे घोषित केलेला संप स्थगित करत असल्याचे यावेळी प्रतिनिधींनी जाहीर केले। धन्यवाद।